नमस्कार. मी नितीन गांबळे. संपूर्ण जगात भारत हा पहिला देश आहे जिथे अधिकृत घटनात्मक पातळीवर आरक्षणाची सुरुवात झाली. महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी 26 जुलै 1902 रोजी आपल्या संस्थानात मागासवर्गीय व बहुजन समाजासाठी 50% आरक्षण लागू केले. इतिहास संशोधकांच्या नोंदीनुसार त्या काळातील मागास मराठा समाजातील पांडुरंग चिमणाजी पाटील यांनी पहिल्यांदा शाहू महाराजांचा वसतिगृह, शिक्षण आणि आरक्षण धोरणाचा लाभ घेतला. आधुनिक जगात छत्रपती शाहू महाराज शासकीय आरक्षण लागू करणारे पहिले राज्यकर्ते ठरले. भारतात आरक्षणाचे मूळ जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज मानले जातात. तर संविधान लागू झाल्यापासून राज्यघटनेद्वारे संपूर्ण देशात आरक्षणाची घटनात्मक रचना करणारे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानले जातात. हा जगातील सर्वात जुना राष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक भेदभावाचा कार्यक्रम मानला जातो. भारतात केंद्र सरकारच्या पातळीवर ओबीसी 27%, एससी 15%, एसटी 7.5% तर ईडब्ल्यूएस 10% असे एकूण 59.5% आरक्षण लागू आहे. तर महाराष्ट्रात राज्य सरकारच्या पातळीवर ओबीसी 19%, एससी 13%, एसटी 7%, एससीबीसी 10%, एसबीसी 2%, विजेडीटीए 3%, एनटीबी 2.5%, एनटीसी 3.5%, एनटीडी 2% आणि ईडब्ल्यूएस 10% असे एकूण 72% आरक्षण लागू आहे. महाराष्ट्रात ओबीसी लोकसंख्या 38% ते 52% दरम्यान आहे असे मानले जाते व या वर्गात 350 ते 360 जाती येत असून 7 ऑगस्ट 1990ला ओबीसी आरक्षण घोषित करण्यात आले. 1992-93 मध्ये ते लागू करण्यात आले. तर एससी लोकसंख्या अंदाजे 12%, एसटी लोकसंख्या 9.35% असून एसटी प्रवर्गात 59 जाती व एसटी प्रवर्गात 47 जाती असून 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर राज्य शासनाने आपल्या सेवेत आणि आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये एससी एसटी आरक्षण लागू केले. एससीबीसी हे आरक्षण फक्त मराठा समाजासाठी 30 नोव्हेंबर 2018 व 26 फेब्रुवारी 2024 असे 2 वेळा देण्यात आले. मराठा समाजाची लोकसंख्या 28 ते 30% असे समजले जाते. एसबीसी प्रवर्गात 22 जाती असून या समाजाची लोकसंख्या 2 ते 3% आहे. 15 जून 1995 पासून हे आरक्षण लागू करण्यात आले. 25 मे 1990ला महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार धनगर व इतर संबंधित समाजाला ओबीसी मधून एनटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले. पुढे 23 मार्च 1994 रोजी भटक्या जमातीचं अ ब क ड असे वर्गीकरण करण्यात आले. एनटीए म्हणजे विजेडीटीए प्रवर्गात 14 जाती असून लोकसंख्या उपलब्ध नाही. एनटीबी प्रवर्गात अधिकृतपणे मुख्यतः धनगर एक जात आणि तिच्याशी संबंधित विविध जातींचा समावेश होतो. एनटीसी प्रवर्गाची एकूण लोकसंख्या 9 ते 10% मानली जाते. तसेच एनटीडी प्रवर्गात वंजारी ही जात असून लोकसंख्या उपलब्ध नाही. ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी शासनाने कोणतीही जातीची विशिष्ट किंवा निश्चित यादी बनवलेली नाही. हे आरक्षण फक्त खुल्या प्रवर्गासाठी आर्थिक स्थितीवर आधारित आहे. ईडब्ल्यू प्रवर्गाची किंवा खुल्या प्रवर्गाची अचूक लोकसंख्या अधिकृतपणे सांगणे शक्य नाही. जानेवारी 2019 मध्ये हे आरक्षण लागू करण्यात आले. हे झाले सर्व व्हर्टिकल रिझर्वेशन. आता बघूया हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. यामध्ये महिला, अपंग, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ इत्यादी येतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणाची सुरुवात 1990 पासून झाली तर उच्च शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये 1994 पासून आरक्षण लागू झाले. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात महिलांची लोकसंख्या 48.18% आहे. शासकीय नोकऱ्या आणि शिक्षण यामध्ये 30% समांतर आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण, विधानसभा व लोकसभा यामध्ये 33% आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. नोकरी आणि शिक्षणात जून 1997, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एप्रिल 2011, लोकसभा व विधानसभा यामध्ये सप्टेंबर 2023 पासून आरक्षण लागू करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांना 1998 मध्ये शासकीय नोकरी व शिक्षणामध्ये 3% आरक्षण लागू करण्यात आले. पुढे 29 मे 2019 रोजी ते वाढून 4% करण्यात आले. गट क गट ड मधील सरळ सेवा भरतीमध्ये माजी सैनिकांना 15% क्षितिज आरक्षण, एमपीएससी मार्फत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये वर्ग 3 व वर्ग 4च्या पदांसाठी हे आरक्षण लागू होते. शैक्षणिक प्रवेशासाठी माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी आणि माजी सैनिकांसाठी जागा राखीव असतात. खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये 5% समांतर आरक्षण, शिक्षणात 11वी प्रवेशामध्ये 3% राखीव जागा, उच्च शिक्षणासाठी क्रीडा कोट्याअंतर्गत अतिरिक्त गुण किंवा
आरक्षित जागांची तरतूद असते. शासकीय नोकरीमध्ये व सर्व प्रकारच्या शैक्षणिक प्रवेशामध्ये 1% समांतर आरक्षणाची तरतूद अनाथांसाठी आहे. दैनंदिन व्यवहारात सामाजिक किंवा शासकीय क्षेत्राव्यतिरिक्त आपल्या रोजच्या प्रवासात, खरेदीत आणि सेवामध्ये आरक्षण वेगवेगळ्या स्वरूपात कार्य करीत असते. आता सध्या चर्चेत असलेल्या नीट ॲडमिशनबाबत बोलूया. नीट परीक्षेला 2013 पासून सुरुवात झाली. 5 मे 2013 रोजी पहिली नीट परीक्षा झाली. नंतर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. त्यामुळे 2014-2015ला AIPMT आणि CET मार्फत परीक्षा झाली. 2016 नंतर पुन्हा नीट परीक्षा चालू झाली. MBBSसाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 43 सरकारी कॉलेज आहेत. त्यात एकूण 6075 सीट्स आहेत. तर 25 प्रायव्हेट कॉलेज आहेत आणि त्यामध्ये एकूण 4,500 ते 5,000 सीट्स आहेत. डीम युनिव्हर्सिटीमध्ये एकूण 16 कॉलेज आहेत व त्यामध्ये 3,000 सीट आहेत. म्हणजेच 85च्या आसपास कॉलेज असून त्यामध्ये 13,000पर्यंत सीट्स आहेत. MBBS प्रवेशासाठी वर्टिकल रिझर्वेशनमध्ये SC 13%, ST 7%, VTDT 3%, NTB 2.5%, NTC 3.5%, NTD 2%, OBC प्लस SBC 19%, SCBC 10%, EWS 10% असे आरक्षण आहे. व स्त्रियांसाठी 30%, PWD 5%, हिल एरिया 3%, महाराष्ट्र कर्नाटक सीमा 0.5% हॉरिझॉन्टल आरक्षण आहे. म्हणजेच एकूण 70% व्हर्टिकल तर 38.5% हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे. नीट क्वालिफाईंग कट ऑफ 2026 पाहूया. जनरल EWS 50% 720 पैकी 213 मार्क्स. OBC SC ST 40% 177 मार्क्स. जनरल EWS PWD म्हणजे अपंग 45% 195 मार्क्स. OBC SC ST PWD 40% म्हणजे 177 मार्क्स. केवळ क्वालिफाईंग मार्क्स मिळाले म्हणजे MBBS ॲडमिशन झाले असे होत नाही. पुढे मेरिटही बघितला जातो. त्यामध्ये गुण म्हणजेच रँक जास्त असावा लागतो. 13,000 सीटपैकी जवळजवळ 3100 ते 3200 सीट मॅनेजमेंट कोटासाठी जातात. 15% मॅनेजमेंट कोटा प्लस 15% NRI कोटा. जर NRI उमेदवार उपलब्ध झाला नाही तर तो कोटा मॅनेजमेंट कोटामध्ये बदलतो. प्रश्न आहे या सीट घेतात कोण आणि त्यांचा रँक किती. पुन्हा मायनॉरिटी कॉलेज आले, त्याचा मायनॉरिटी कोटा आला. 2025चा निकाल आणि ॲडमिशन पाहूया आपण. खुला गट सरकारी कॉलेज कट ऑफ 506 मार्क्स. प्रायव्हेट कॉलेज कट ऑफ 475 मार्क्स. OBC सरकारी कॉलेज कट ऑफ 504 मार्क्स. प्रायव्हेट कॉलेज कट ऑफ 475 मार्क्स. SCBC सरकारी कॉलेज कट ऑफ 502 मार्क्स. प्रायव्हेट कॉलेज कट ऑफ 475 मार्क्स. EWD सरकारी कॉलेज कट ऑफ 487 मार्क्स. NTD सरकारी कॉलेज कट ऑफ 502 मार्क्स. प्रायव्हेट कॉलेज कट ऑफ 459 मार्क्स. NTC सरकारी कॉलेज कट ऑफ 496 मार्क्स. प्रायव्हेट कॉलेज कट ऑफ 459 मार्क्स. VJDTA म्हणजे NTA सरकारी कॉलेज कट ऑफ 471 मार्क्स. प्रायव्हेट कॉलेज कट ऑफ 459 मार्क्स. NTB सरकारी कॉलेज कट ऑफ 459 मार्क्स. प्रायव्हेट कॉलेज कट ऑफ 450 मार्क्स. SC सरकारी कॉलेज कट ऑफ 428 मार्क्स. प्रायव्हेट कॉलेज कट ऑफ 419 मार्क्स. ST सरकारी कॉलेज कट ऑफ 340 मार्क्स. प्रायव्हेट कॉलेज कट ऑफ 328 मार्क्स. मुस्लिम मायनॉरिटी कट ऑफ 323 मार्क्स. जैन मायनॉरिटी कट ऑफ 229 मार्क्स. मॅनेजमेंट कोटा 175 मार्क्स. NRI कोटा 115 मार्क्स. नीट परीक्षेसाठी पात्रता PCB खुल्या गटासाठी 50% मार्क्स म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी 50% मार्क्स आणि राखीव गटासाठी 45 मार्क्स असं आहे. नीट परीक्षा MBBSसाठी फक्त प्रवेश मिळवून देते. पुढे 5-5.5 वर्षाचा अभ्यास आहे. लेखी परीक्षा आहे, तोंडी वायवा परीक्षा आहे. ही पास होणं गरजेचं आहे. MBBS पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त 4 प्रयत्न दिले जातात. प्रवेश घेतल्यापासून जास्तीत जास्त 10 वर्षाच्या आत इंटर्नशिप सहित संपूर्ण MBBS कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा वैद्यकीय शिक्षण चालू ठेवता येत नाही. आरक्षण यामध्ये कोणतीही सवलत देत नाही. आज अमेरिका, चीन,
फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, फिनलँड, रवांडा, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, नेपाळ अशा 50 पेक्षा जास्त देशांमध्ये वेगवेगळ्या निकषावर जगात आरक्षण दिले जाते. आता -40 मार्काचं काय गुपित आहे ते बघूया. नीट PG 2025-26च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये काउन्सिलिंग राऊंड 3 पूर्वी वैद्यकीय संस्थांमध्ये रिक्त जागा भरण्यासाठी केंद्र सरकारने MOH-FM आणि MBEMS द्वारे कट ऑफ पर्सेंटाईलमध्ये मोठी सवलत देण्यात आली. जनरल आणि EWS 800 पैकी 103 मार्क्स आणि 60 पर्सेंटाईल, जनरल आणि EWS PDS 90 मार्क्स आणि 5 पर्सेंटाईल, SC ST OBC -40 मार्क्स आणि 0 पर्सेंटाईल. राऊंड 3च्या कट ऑफ सवलतीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कमी गुणांवर म्हणजे यांनी सांगितलेल्या -40 आणि 90 आणि 103 या गुणांवर एकही प्रवेश झालेला नाही. सरकारी सीट्स मिळण्यासाठी उच्च मेरिट रँक असणं अनिवार्य आहे. कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना केवळ खासगी, डीम आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये म्हणजे उच्च फी असणाऱ्या ठिकाणी प्रवेश घेण्याची संधी खुली झाली आहे. आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी संसदेत मांडलेल्या अहवालानुसार सवलत देऊनही 1140 जागा रिक्त राहिल्या. बरं, -40 ही सवलत फक्त SC ST यांना पहिल्यांदा देण्यात आली आहे का? असं नाही. दिनांक 20/9/23 मध्ये केंद्र सरकारच्या MCCने अधिकृत नोटीस काढून नीट PGच्या 3ऱ्या राऊंडमध्ये खुल्या गटासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना सुद्धा -40 मार्कची सवलत दिली होती. नुकताच झालेला रिझल्ट आहे. भारतातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था एम्समध्ये नीट PG पास होऊन पहिल्या 10 मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 5 रिझर्व्ह कॅटेगरीमधले, 5 अनरिझर्व्ह कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत आणि सर्वप्रथम आलेला विद्यार्थी AC कॅटेगरीमधला आहे. यावरून मला काही सिद्ध करायचं नाहीये, पण नीट PG परीक्षेसाठी बसणारा विद्यार्थी मूळतः डॉक्टर आहे. त्यांनी त्याच्या MBBSच्या शिक्षणासाठी, ध्येयासाठी आपल्या आयुष्यातले 8 ते 10 वर्ष खर्च केलेले आहेत. आता कष्टाने आणि मेहनतीने तो तिथपर्यंत पोहोचलेला आहे. इमर्जन्सीमध्ये आपण डॉक्टर शोधतो, त्याची जात किंवा धर्म शोधत नाही. आणि अशा वेळी रुग्ण बरा झाला की मग आपण डॉक्टरांना देव मानून कृतज्ञता व्यक्त करतो. डॉक्टर आपल्यासाठी देवच आहेत. कोविडच्या काळात रुग्णांना उपचार देताना कितीतरी डॉक्टर दगावले. तेव्हा आपण त्यांना विचारले, त्यांचे मार्क्स विचारले. भ्रामक माहितीच्या आधारे अभ्यास न करता डॉक्टरांबाबत गैरसमज पसरवू नका. होय, हा देवाचा अपमान आहे. आरक्षणाचा उद्देश ज्यांना ऐतिहासिक अन्यायामुळे मागे राहावे लागले त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहास आणून देशाच्या प्रगतीत समान भागीदार बनवणे होय. ऐतिहासिकदृष्ट्या वंचित राहिलेल्या वर्गाला गुणवत्ता आणि क्षमता असूनही संधी मिळाल्या नव्हत्या अशा समाजाचा शैक्षणिक व आर्थिक स्तर उंचावून त्यांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात त्यांचा सहभाग वाढवणे होय. अशा शोषित समाजाला आरक्षणाने आर्थिक सुबत्ता दिली, पण अजूनही जातीनुसार होणारा भेदभाव दूर करून एक सर्वसमावेशक आणि समतावादी समाज निर्माण करणं बाकी आहे. रिझर्वेशन इज द प्रायमरी टूल ऑफ सोशल जस्टिस, अफर्मेटिव्ह ॲक्शन अँड इक्विटेबल रिप्रेझेंटेशन. आपल्यासाठी मनात आले म्हणून नमस्कार.